हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज खूप मजा येणार आहे कारण मी चाललो आहे मामाच्या गावी. मामाचं गाव आणि माझं गाव आजूबाजूलाच आहे मित्रांनो, पण खूप मजा येणार आहे आणि आपण खूप सारे नजारे पाहूया आणि खूप सारी रेसिपी पण बनवूया मित्रांनो. उल्हासनगरपासून 150 किलोमीटर अंतरावर भोर तालुका आहे. आज आम्ही तिकडे जाणार आहे. खूप मजा येणार आहे मित्रांनो. आज दिवसभरात तुम्हाला बरंच काय काय पाहायला भेटेल मित्रांनो आणि रेसिपी पण भेटेल. चला मग आपण भोर तालुक्यात जाऊया. चला. नदी कदाचित बरेच खाली झाली आहे मित्रांनो. खूप जरा जवळ जाऊन बघूया आणि कुठेतरी जागा शोधून आपण मॅगी बनवायची आहे. कदाचित त्या साईडला जाऊन आपण मॅगी बनवू का ह्या साईडला जरा बघूया. मस्त जागा भेटली मित्रांनो. आता आपण इथं मॅगी बनवूया. भूक पण खूप लागली आणि बरेचसे लांबचा प्रवास करायचा आहे. 50 किलोमीटर आलो आहे आता आणि अजून 150 किंवा 180 किलोमीटर लांब आहे आमचं गाव. आपण भूक लागली म्हणून आपण मॅगी बनवून जरा खाऊया. नंतर जरा पोटाला आधार भेटेल. मग आपण पुढचा नजारा पाहूया. आपण जागा तर शोधूया जरा. मस्त मित्रांनो, आपलं नदी आहे आणि निसर्ग वातावरण आहे आणि आपल्याला गावी जायचं तर आपण मॅगी खाऊशी वाटली. भूक पण खूप लागली. तर आपण कांदा कापून घेऊया. कांदा कापून झाले आपण एक छोटी चूल पेटूया आणि मस्त आपण मॅगी बनवूया आणि खाऊन आपल्या गावी निघूया. खूप एन्जॉय येणार आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा मित्रांनो. खूप मजा येईल तुम्हाला पण. बरेच काय तुम्हाला दाखवेल मी. बरंच काय आपल्याला रेसिपी पण बनवायची आहे. तसंच आज मी मॅगी बनवणार आहे गावी जाता जाता. सकाळचे 9 वाजल्यात. आपण जरा कांदा कापूया. जास्त काय आणलं नाही पण कांदा कापून मॅगी बनवूया मस्त. खूप मेहनतीनंतर मित्रांनो अर्ध्या तासानंतर आग पेटली आहे. तर आपली चूल मस्त तयार झाली आहे. आपण आता तेल टाकूया. खरंच खूप मेहनत लागते अशा टायमाला. हे चूल वगैरे असे लाकडं शोधायचे. तसंच माझ्या भावाने खूप सारे लाकडं शोधल्यात आणि शोधून शोधून त्याचा पसीना गळायला लागला. थोडंसं तेल गरम होऊ द्या. आपण थोडंसं लसूण अख्खा टाकूया. अख्खा लसूण खायला खूप मजा येते. तर कांदा टाकूया. समोर नदी पण आहे बघा. पोहायचं मन झालं खाल्ल्यानंतर आपण डुबकी मारू आणि असंच पळू. चला, तेल पण गरम झालंय कदाचित. लसूण टाकूया. गावाला जाता जाता आम्ही सगळं साहित्य सोबतच घेतलं. काहीतरी बनवायचं असेल, भूक लागली तर असं आपण चूल पेटवून मस्त आपण बनवू शकतो. परत आपण कांदा भाजू. आपली आग बघूया. मस्त तापली आग. आपल्याला आतून थोडेसे लाकडं टाकायचं. मस्त आग लागली आहे. एक नंबर आहे. अशा आगीमध्ये लवकर लवकर आपली मॅगी तयार झाली तर आपलं पोटसुद्धा जरा कमी होईल. खाऊ फटाफट.
कांदा भाजून येतोय बघा. मसाले पण गावाला जाते म्हणून मी ऑलरेडी सगळे मसाले तयार करून आणल्यात. गावाला भेटले नाही भेटले म्हणून आपण लाल मिरची जी अख्खी मिरची असते तिला मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करून आणले. काळी मिरी आहे. गरम मसाला जास्तच असा आगला पेटायला लागली आहे. कांदा मित्रांनो खुसखुशीत झालाय. आपण आपले मसाले टाकूया. लाल मिरची पावडर ग्राइंडिंग मध्ये करून आणली आहे. काळी मिरी टाकूया आपण. हलकंसं मीठ टाकू. आता भाजलाय आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून देऊया डायरेक्ट. आपल्याला ह्याच्यामध्ये डायरेक्ट मॅगी बनवायची मित्रांनो. वेगळी मॅगी उकळायची नाही कारण टाईम पण खूप झाला. गावी पण जायचं आहे आणि गावी पण बऱ्याचशा रेसिपी बनवायच्या आहेत. त्याला गरम होऊ द्या चांगलं. गरम मसाला टाकू. चाकू होता ना पण पडू शकतो तिथं पण. मॅगी मसाला मित्रांनो आपण मॅगी मसाला टाकूया. कठीण झालं मित्रांनो. खूप मेहनत पण आहे याच्यात. चुलीचा तर खूप प्रॉब्लेम होतो. मोठे मोठे बांबू असते तर मस्त जळायला असते चूल आणि लवकर लवकर पण झालं असतं. खूप वेळ झाला आहे. पाणी तापू द्या एकदम उकळू द्या. आपण आपली मॅगी टाकून देऊया.
टाकूया आपण. थोडंसं उकळलं पाणी तर मस्त शिजेल मॅगी, मग खायला आपण तयार. सेटिंग मध्ये हां. तर मित्रांनो, मॅगी आता बनती आहे आपली मसाला मॅगी. आग थोडी कमी झाली, आपण आग लावूया. हॅलो. खूप दम लागला मित्रांनो. बघा. ठीक आहे, डन. आता कशी असू द्या, भूक लागली. मॅगी मित्रांनो मस्त झाली मॅगी. आता आपण खायची तयारी करून पटापट खाऊन पुढे पण जायचं आपल्याला. कमसे कम 150-180 किलोमीटर लांब जायचे. मॅगी मित्रांनो पूर्ण तयार झाली, आपण खाऊया. मस्त एक ठिकाणी
पळसदरी गाव आहे. खूप छान वाटलं म्हणून ह्या ठिकाणी मस्त चूल पेटून आम्ही मॅगी खाल्ली नाही खाणार आहे आता. मग इथून पुढे आम्ही गावाला निघणार आहे. चला मग खायची तयारी करूया. चल उतरून घेतो आता. लय वेळ झालाय आता अजून कर पाहिजे. त्याला आता विजवायचं कसं? जाऊ दे विजल. मित्रांनो मॅगी तयार झाली. आम्ही तिघं भाव आपण मस्त मजेमध्ये खाणार आहे. खूपच मस्त दिसायला लागली मॅगी. टेस्टला पण खूप भारी जास्त झाली आहे. भूक पण खूप लागली म्हणून पटापट खाणार आहे. बस झालं, बंद कर थांब. मी आता सेल्फी. मॅगी बनवता बनवता मित्रांनो खूप दम लागलाय आणि भूक पण भरपूर लागली आहे. बघा मॅगी तयार झाली. समोर नदी पण आहे आणि 2 माझे मित्रच पण सोबत आल्यात. त्यांच्यासोबत आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे. आपण मॅगी खाऊन तर बघूया कशी झाली पहिली. धन्यवाद मॅगीसाठी. खूप मस्त झाली मित्रांनो. आता जरा मॅगी खाऊन घेतो, नंतर पुढे भरपूर लांब जायचं आहे. भरपूर काय पाहायचं आहे, तुम्हाला पण दाखवायचं आहे. लवकरच जॉईन व्हा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण पुढील नजारा पाहू लवकरच. चला मॅगी खाऊन घेतो मग. चला मित्रांनो मस्त आपलं मॅगी खाऊन झाले. आता पुढे निघूया आपण. मस्त लोणावळा घाट लागेल आणि या गावात खूप मजा आली. माझ्यासोबत माझा भाव आणि माझा मेहुणा पण आहे. मस्त गाव आहे आणि बरंच काय इथं पाहायला आतमध्ये भेटायला. इथं गाववाले मला बोलत होते की तुम्ही आतमध्ये या आणि मस्त व्हिडिओ बनवा आणि इथं रेसिपी वगैरे बरंच काय बनवू शकतं आणि बरंच काय पाहायला पण आहे बोलले. तसं आपण कधीतरी फुरसतमध्ये पावसाच्या टायमाला येऊया आणि अशा ठिकाणी खूप काही बनवूया आणि खूप नैसर्गिक व्हिडिओ काढूया. चला मग आपण पुढे निघूया आता. मित्रांनो उंचावर पोचलोय बघा आम्ही आणि बरेच ट्रॅफिक दिसायला लागली. जो नवीन हायवे रोड आहे खूपच उंचावर आलो आहे आणि खूप मस्त वाटतंय मित्रांनो. हा लोणावळ्याच्या घाटाच्या खालचा तो भाग आहे. तिथं बरंच काय पाहायला आहे. पाठीमागं तो डोंगर दिसतोय तिथे एक थंब लागला आहे बघा. असं वाटतं की हाताने थंब लावला आहे बोटाने. आपण करतो ना असं थंब, अशा प्रकारे थंब केलं आहे. लोक उभं राहून आणि रायडर लोक येतात आणि इकडे व्हिडिओ शूट करतात, रायडिंग करतात. मजा पण राहायला. मस्त हा डोंगराचा खालचा भाग आहे आणि तो जो थंब दाखवलेला बघा तो नैसर्गिक प्रमाणे तयार झाला आहे. असं वाटतं की बोटाने असं थंब केला आहे. असा कसं काय निसर्गाचं पण कसं काय ऑटोमॅटिक काही वस्तू अशा ऑटोमॅटिक तयार होतात. जसं हत्ती झाला, बरंच काय
माणूस पण असा झोपलेला वाटतो. तसंच इथं बरेच काय पाहायला भेटते आणि इथं सकाळ सकाळ रायडर पण खूप येतात आणि रेसिंग करतात, रेसलिंग. आणि कदाचित आता ऊन पण खूप लागले म्हणून इथं रायडर काय दिसाना. हा नवीन हायवे आहे आणि हा जुना हायवे आहे. हा नवीन हायवेवर 2 व्हीलर अलाउड नाही, पण आम्ही जेव्हा बसनी किंवा कारनी गेलेलो तेव्हा नवीन हायवेने गेलेलो तेव्हा खूप ट्रॅफिक लागते आणि जुन्या हायवेने जरा ट्रॅफिक कमी असते, कारण सगळेजण नवीन हायवेनेच जातात कारण लवकर पोचायचं आहे म्हणून. अजून वरती पिकनिक पॉईंटला पण जाऊया, मस्त मस्त आपण व्हिडिओ काढूया, बरंच काय बघूया मित्रांनो. तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा. आपल्याला खूप काय पाहायचं आहे पण आहे मित्रांनो. लोणावळ्याच्या एकदम उंच घाटावर आलो आहे. हा शेवटचा घाट आहे आणि इथं पिकनिक पॉईंट बोललं जातं. तसंच इथं बरेचसे धबधबे पण वाहतात. त्या साईडला सध्या एक धबधबा व्हायला लागला आहे, खूप मोठा आहे, कारण की आता पाऊस पडलेला 3-4 दिवस आधी. तसंच आता बरेचसे छोटे छोटे मला धबधबे दिसायला लागल्यात, पण कदाचित तो एक छोटा म्हणजे मोठाच आहे, पण खूप सुंदर दिसायला लागला मित्रांनो. ते पाणी आता कुठून वाहतं आहे काय माहिती, पण मस्त वाटते. अशाच पावसाच्या टायमाला जेव्हा आपण आलो ना तर इथं खूप सारे धबधबे पाहू शकते आणि खूप एन्जॉय येते. आणि बरेचसे लोक रायडर लोक इथे येतात आणि बरेचसे व्हिडिओ काढतात, शूट करतात, रील्स व्हिडिओ, आणि फार्म हाऊसवर जातात, राहतात. तसंच इथं आपल्याला एकदा आपण येऊ, मस्त रेसिपी वगैरे तयारी करू आणि इथं राहू आणि एन्जॉय करू. असं मला यायचं आहे, खूप आनंद पण घ्यायचा आहे. आणि इथं बघा सेफ्टीसाठी जाळ्या वगैरे लावल्यात आणि हे पण लावले, माणसं जावं नाही म्हणून. असे बरेचसे आतरंगी लोक असतात की खाली जातात, स्टंट करतात आणि जीवाला धोका असतो अशाने. त्यासाठी आपण जास्त करून आपली काळजी घ्यावी, जास्त काय ओव्हर नाही करायचं. तसंच मी जास्त ओव्हर नाही करत, पण मला थोडंसं लांबूनच चांगलं वाटतं. पण मस्त वाटतं, तुम्हाला जरा जवळून दाखवतो तो. मित्रांनो बघा, एक मोठा धबधबा आहे. आता 3-4 दिवस आधी पाऊस पडला म्हणून आता हा धबधबा तयार झाला आहे आणि डोंगराच्या खालपर्यंत पाणी चाललं आहे. खूप सुंदर वाटायला लागले. अजून पावसाळा यायचा आहे, जेव्हा पावसाळा चालू होईल तर ह्या डोंगरातनी बरेचसे धबधबे आणि धुके असतात. हे धुके तयार होतात आणि आपल्याला समोरचं काय दिसत नाही, पण खूप सुंदर वाटतो असा नजारा असं बघायला. इथे बरेच काय बघू शकता आणि रेसिपी पण बनवू शकता आपण. तसंच आपल्याला इकडे यायचं आहे आणि मस्त रेसिपी बनवायची आहे. सध्या आम्ही मॅगी बनवली आणि खाल्ली, मस्त पोट भरलं. आणि पुढे बघू आता काय रेसिपीचं काय मन झालं तर बनवाल मी. आता छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाईल. बघा त्या साईडला खंडाळा आहे, आपण थोड्याच वेळात आता खंडाळ्याला पोचू. सध्या आपण इथं स्टे केला आहे थोडा 5-10 मिनटं, कारण आपल्याला हा धबधबा कॅप्चर करायचा होता. चला मग आता पुढे जाऊया आणि मस्त आपण छान छान नजारे पाहूया. मित्रांनो रस्त्यावर एक माणूस आहे, तो करवंद विकतोय, जांभळं करवंद. जेव्हा आम्ही लहानपणी गावाला जायचो तर करवंद खायचो. बघूया आपण करवंद आणि मस्त मस्त करवंद आहे मित्रांनो. आम्ही जेव्हा लहानपणी जायचो. हो कसे दिले? हे करवंद आहे मित्रांनो, आम्ही लहानपणी भरपूर खायचो गावाला गेलो. तसेच हा माणूस करवंद जांभळे विकतोय. अजून बरेचसे लांब जायचं आहे म्हणून जरा थोडंसं थांबलो आहे आणि करवंदवाल्याला बघितलं तर मला जुनी आठवण आली. मित्रांनो हे दादा कोंडकेचं गाव आहे, मराठी चित्रपटाचं हे गाव आहे. आणि दादा कोंडके साहेबांनी बरेचसे मराठी पिक्चर, हिंदी पिक्चर काढल्यात. हे खूप सुंदर गाव आहे त्यांचं मित्रांनो. बरंच काय पाहायला भेटेल या गावामध्ये. इथंच पुढे नेकलेस पॉईंट पण आहे. बघा लागूनच नेकलेस पॉईंट आहे.
म्हणजे पाठीमागच दादा कोंडक्याचं गाव आहे आणि पुढे मित्रांनो नेकलेस पॉईंट आहे. ते बरेचसे लोक इथे येतात, खूप गर्दी जमती. खूपच छान नेकलेस पॉईंट आहे कारण की नैसर्गिक नजारे इथं खूप छान वाटेल तुम्हाला पण बघून. तुम्ही कधी आला तर पहा. चला आपण जरा जवळ जाऊन बघूया. आता तर खूपच सुंदर दिसायला लागले. खूप वर्षानंतर आलो आहे मी मित्रांनो या साईडला. बरंच काय आता फार्म हाऊस वगैरे बांधायला लागल्यात. बघा त्या साईडला नदी आहे आणि खालच्या साईडला फार्म हाऊस बांधायला लागल्यात. खूप सुंदर आहे, इथं फिरायसारखं आहे. त्याचे नेकलेस पॉईंट का पडले काय माहिती, कदाचित नेकलेस सारखं दिसत असेल पण अतिशय खूप सुंदर नजारा आहे ते. तुम्ही कधी पण येऊ शकताय आणि समोर नदी आहे, फार्म हाऊस आहे, बरंच काय पाहू शकताय. खाली फार्म हाऊस बनायला लागले, रिसॉर्ट आहे आणि इकडं काही लोक आल्यात ते नेकलेस पॉईंटचा आनंद घ्यायला आल्यात. खूप मोठी नदी आहे मित्रांनो ही. या नदीचं काहीतरी चांगलंच नाव आहे पण आयडिया नाही मला, पण हीच नदी आमच्या गावी जाते आणि ह्याच नदीचं पाणी पिलं जातं. खूपच मोठ्या प्रमाणात ही नदी आहे, खूपच मोठी आहे. त्या साईडलाच मित्रांनो भाटघर धर आहे. आपण थोड्याच वेळा तिकडे जाऊन पोचू. तोपर्यंत इथं थोडा अर्धा तासाला रेस्ट घेऊ. रेस्ट घेतल्यानंतर पुढे जाऊ. बरंच लांबून आलो आहे आणि थकावट पण खूप झाली. आता घरी जाऊन आराम करणार आहे आणि तुम्हाला बरंच काय दाखवणार आहे आणि रेसिपी वगैरे बनवणार आहे. तसंच आपण फिलहाल त्या भाटघर धरणावर जाऊ. नंतर थोड्याच वेळा आपण भोरला पोचेल. चला मग तिकडे निघूया आपण. मित्रांनो भोर तालुक्यामध्ये हा भाटघर धरण आहे. खूप मोठा धरण आहे हा मित्रांनो आणि खूप प्रसिद्धसुद्धा आहे. इकडं जेव्हा पाऊस पडतो ना तर एवढा भरला जातो ना, इथे खूप नदी खूपच म्हणजे खूप जास्त प्रमाणात भरली जाते. एक खालची दिसते मित्रांनो, ते तिकडे आता सुकी आहे नदी. कदाचित धरणच्या त्या साईडला थोडंसं पाणी असू शकतात. धरणाच्याच बाजूला इथं शेंगा आता काढायला लागल्यात. हे शेतकरी आहे काही, ते आजी एक काका आहे आणि शेंगा कदाचित ते शेंगा असतात ना, जरा जवळ जाऊन दाखवतो. त्या शेंगा आजी काढायला लागल्यात आणि ह्या टाईम आहे शेंगा काढायचा, मे महिना. तर आता आपण पुढे निघूया आपल्या गावाकडे आणि बरंच काय तुम्हाला दाखवणार आहे. फिलहाल आपण इथंच थांबूया आणि जेव्हा पावसाळा पडेल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला हा भाटघर धरण भरलेला दाखवेल आणि खूपच छान नजारा असेल, तेव्हा पाहण्यासारखा असेल. चला आपण आपल्या गावाकडे निघूया. चला मग मित्रांनो, आज भोर तालुक्यामध्ये नांदगावला मामाच्या गावी पोचलो आहे मी. आणि इकडे एक हापशी आहे जी आम्ही लहानपणी मामाच्या गावी पाणी भरायचो. या हापशीने हापसून आमचं हात दुखायचे पण खूप मजा यायची कारण या हापशीचं पाणी एवढं थंड आहे ना मित्रांनो, खरंच सांगतो. जमिनीतून पाणी येतं. प्यायला पण जरा गोड पाणी लागतं, खूप छान. चला मित्रांनो, आपण आता थकलोय खूप, गाडी चालवून खूप लांबचा प्रवास केला आहे. आपण आता उद्या भेटू दुसऱ्या पार्टमध्ये. चला मग बाय. आपण पण निघतो घरी आणि आराम करतो.